रायगडमधील माणगाव पंचायत समितीवरती महायुतीचा झेंडा, शिवसेनेचे विलास शिंदे सभापती तर राष्ट्रवादीच्या मनीषा मालोरे उपसभापती। दोन्ही पक्षाच्या वादावरती वरिष्ठांनी तोडगा काढला आहे। अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामतीच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे। पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू आहे। अंतिम मतदार यादी प्रसिद्ध, प्रत्यक्ष निवडणूक कधी जाहीर होणार याकडे लक्ष आहे। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला। महायुतीचे तिन्ही पक्ष एकत्रित सत्ता स्थापन करणार। पहिली 1.25 वर्ष भाजपचा अध्यक्ष, 2.5 वर्ष शिवसेना तर 1.25 वर्ष राष्ट्रवादीचा अध्यक्ष बसणार। चंद्रपूरच्या नंतर खुलताबादमध्ये भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र। खुलताबाद पंचायत समितीमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून सत्ता स्थापन। भाजपच्या सुनीता खंडागळे सभापतीपदी तर ठाकरे सेनेच्या मंदाबाई वाकळे उपसभापती। दिवंगत अजित पवार यांचं नाव आणि प्रतिमा वापरण्यासाठी कुटुंबियांची परवानगी अनिवार्य। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पत्रानंतर महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांचे आदेश जारी। न्यास संस्था स्थापन करण्यासाठी परवानगीची गरज तर पुतळे किंवा स्मारक उभारण्यापूर्वी देखील कुटुंबियांच्या परवानगीची अट। आमदार रोहित पवार यांनी नितीन गडकरींची भेट घेतली आहे। दिल्लीमधल्या संसद भवनामध्ये ही भेट झाली आहे। नितीन गडकरी आणि रोहित पवार यांच्यामध्ये चर्चा। मनसेच्या संघटनेमधील सर्व सदस्यांची प्राथमिक सदस्य नोंदणी करून घ्या। राज ठाकरे यांचे मनसेच्या सर्व संघटनांच्या प्रमुखांना आदेश। मनसेची मुंबईमधील शिवतीर्थावरती बैठक पार पडली आहे। या बैठकीला मनसेच्या सर्व 18 संघटना सहभागी झाल्या। पुण्यामधील डबल डेकर पुलाच्या दर्जाविषयी अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या चौकामध्ये बांधण्यात आलेल्या पुलाचे काही भाग निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला जातोय। काम योग्य झालं नसल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। कोल्हापूरच्या पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर यांच्या शोधासाठी एसआयटी स्थापन। एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलीस अधीक्षकांकडून एसआयटी स्थापन। गेल्या 2 महिन्यांपासून पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर हे बेपत्ता आहेत। राष्ट्रीय फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी हॉकर्स युनियनचं सोलापूर महानगरपालिकेवरती आंदोलन। C2 संलग्न हॉकर्स युनियनकडून आंदोलन करण्यात आलंय। पोलीस आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये अंघोळ करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं नगरसेवक अभिजित पवार यांच्याकडून पाणी टंचाईचा निषेध। पाणी टंचाईवरती तोडगा न निघाल्यास अधिकाऱ्यांना अंघोळ घालण्याचा अभिजित पवार यांचा इशारा। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कार्यकर्त्याचा अंगावरती पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न। सभागृहामध्ये जाण्यापासून रोखल्यामुळे कार्यकर्त्याचं टोकाचं पाऊल। गडकोट विकास महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा कार्यकर्त्याचा आरोप आहे। विधान भवनाच्या बाहेर एका व्यक्तीचा जाळून घेण्याचा प्रयत्न, अंगावरती रॉकेल टाकून घेत आत्महत्येचा प्रयत्न। पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलाय। गॅस दरवाढीच्या विरोधामध्ये सोलापूरमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक। गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत काँग्रेसकडून निषेध आंदोलन। काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाच्या विरोधात आंदोलन। कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी घरगुती गॅस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी। कोल्हापूरच्या मंडलिक वसाहत परिसरामध्ये गॅस सिलेंडरसाठी शेकडो नागरिक रांगांमध्ये। गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या बातम्यांमुळे पुणेकरांमध्ये काहीसा संभ्रम आहे। गॅस मिळणार की नाही या भीतीनं नागरिकांकडून गॅस एजन्सीवरती बुकिंगसाठी गर्दी। केवायसी नसल्यामुळे अनेकांचं गॅस सिलेंडर बुकिंग झालेलं नाहीये। पनवेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडर मिळावा यासाठी लोकांच्या सकाळपासूनच रांगा। 5 ते 6 तास रांगांमध्ये उभं राहूनही गॅस सिलेंडर मिळेना। सिलेंडर मिळत नसल्यामुळे स्वयंपाक कसा करायचा असा सवाल आहे। नवी मुंबईमध्ये गॅस पुरवठा एजन्सीच्या समोर चक्क पोलिसांचा बंदोबस्त। रांगेमध्ये उभ्या असलेल्या लोकांमध्ये भांडणं होत आहेत। वाद सोडवण्यासाठी पोलीस आणि होमगार्डचे कर्मचारी तैनात। गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नागपूरमध्ये कॅटरिंगचा व्यवसाय संकटात आलाय। जगदंबा कॅटरर्सनं नवीन ऑर्डर्स घेणं बंद केलंय। आगामी लग्न सोहळ्यांना फटका बसण्याची भीती आहे। हॉटेल इंडस्ट्री बंद होत असल्याचा भाजीपाल्याला फटका। मुंबईमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला असाच पडू नये। सिलेंडरचा वापर करणारी 800 ते 1000 हॉटेल्स पुढच्या 2-3 दिवसांमध्ये बंद होण्याची शक्यता आहे। मुंबईमधल्या परेलमध्ये शॉर्मा स्टॉल इमारतीच्या जवळ लावण्यावरून वाद झालेला आहे।
अक्षिकानं अमित ठाकरे यांची भेट घेतली आहे. गुजराती रहिवाशांनी विरोध केल्याचा अक्षिकाचा आरोप आहे. संभाजीनगरमधील देवगिरी किल्ल्याच्या सभोवतालच्या परिसरामध्ये असलेल्या गवताला आग लागली. या आगीमुळे किल्ल्यावरती धुराचे लोट निघत होते. गेल्या वर्षी देखील या भागामधल्या गवताला आग लागली होती. पुण्यामध्ये 10वीच्या गणिताचे दोन्ही पेपर फुटले. 10वीचे भाग 1 आणि 2चे पेपर टेलिग्रामवरती फुटल्याचं समोर आलंय. पुणे विभागीय मंडळाची शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. टेलिग्राम ग्रुप ॲडमिन आणि सदस्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये रंगपंचमीच्या दिवशी गर्दीचा फायदा घेत महिलांची छेड करणाऱ्या 3 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. नाशिकच्या पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये 3 विरोधात विनयभंगाचा गुन्हा. तपोवन परिसरामधून गुन्हे शाखेनं आरोपींना ताब्यात घेतलं. बीडमध्ये 50,000ची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षकासह कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात. गेवराई तालुक्यामधल्या चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस सहनिरीक्षक संदीप पाटील आणि कॉन्स्टेबल विनोद सुरवसे ताब्यात. दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल. जळगावमधल्या एरंडोल तालुक्यामध्ये 4 वर्षीय चिमुकलीवरती नराधमाचा अत्याचार. शेजारी राहणाऱ्या नातेवाईकानंच हे कृत्य केलंय. मुलीच्या आईनं पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. नराधमाच्या विरोधात पॉक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल. आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी नागरिकांचा रास्ता रोको. नागपूर शेजारी असलेल्या कोराडी इथल्या थर्मल पॉवर युनिटमध्ये अपघात झालाय. संच क्रमांक 8 मधला हा अपघात आहे. या घटनेमध्ये 4 कामगार जखमी झाले. एकाची प्रकृती गंभीर आहे. सेफ्टी वॉल ऑपरेशन करताना ही घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये अपघात झालाय. आयटीओ एजंटचा मृत्यू झालाय. ट्रक चालक मच्छिंद्र धनाड ट्रकला रॅम्प यांच्या निष्काळजीपणामुळे सोमनाथ काकडे चाकाखाली आले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आईवडील रागावल्यामुळे 21 वर्षांच्या एकुलत्या एका मुलानं आत्महत्या केली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यामधल्या सांगवी पाटण इथली घटना आहे. शेतामधल्या आंब्याच्या झाडाला त्याने गळफास घेतलाय. विराज भगत असं त्याचं नाव आहे. राज्यामधील शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार? अतिवृष्टीनं जमीन खरडून गेली आहे. पिकाची माती झाली आहे तरी देखील पीक विमा मिळाला नाहीये. राज्यामधील 45,43,000 शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळाला नाही. विम्याचा हप्ता भरूनही हक्काच्या पैशांसाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागते. धुळे जिल्ह्यामध्ये बाजारात विक्रीसाठी आणलेल्या गव्हाला अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. सध्या गव्हाला 2,200 ते 2,300 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. गेल्या वर्षी 3,300 ते 3,500 रुपये प्रति क्विंटलचा भाव होता. जळगावमध्ये यंदा मार्चच्या सुरुवातीपासूनच वाढतं तापमान दिसतंय. प्रकल्पांमधल्या पाणीसाठ्यामध्ये घट झाली आहे. हतनूरमध्ये 61.75, गिरडामध्ये 51, वाघूरमध्ये 60% पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा पाणीसाठा 9% कमी आहे. सोलापूरमधलं तापमान 40 अंशांवर. उष्माघातापासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन. तर पुढील काही दिवसांमध्ये तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईमधल्या कोस्टल रोड भुयारी मार्गावरच्या छतासाठीचा 19 कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीनं फेटाळलाय. कोस्टल रोडवरचा अनावश्यक खर्च आता टाळला जाणार आहे. सल्लागारानं काम करण्याची गरज नाही असं सुचवलं, मात्र कंत्राटदारानं काम करणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं. मुंबईमधल्या विरार स्थानकामध्ये लोकलमध्ये ढेकणांचा उपद्रव. प्रवाशांनी काढलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. विरार रेल्वे स्थानकामधून सुटणाऱ्या काही लोकल गाड्यांमध्ये या ढेकणांचा त्रास होतोय. साताऱ्याच्या पाटणमध्ये भूकंपग्रस्त चोरगेवाडी अतिक्रमित. गेल्या 60 वर्षांपासून रहिवासी तरीही मालक नाहीये. वन विभागाच्या भीतीनं गावकरी भयभीत झालेत. पुनर्वसन होऊन 60 वर्ष झाली तरी वन विभागाकडून मालकी हक्क नाही. मुंबईतल्या गिरगावच्या चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आता दिल्ली गाजवलेली आहे. मुंबईतली ही बातमी आपण बघतोय. राष्ट्रीय युवा पर्यावरण संमेलनामध्ये बीट प्लास्टिक पोल्युशन विषयावरती स्किट सादरीकरण करून दिव्य तांडेल याने पहिला क्रमांक मिळवलाय. पुढची बातमी आहे परभणीतली. परभणीच्या सेलू गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाचा सोहळा उत्साहात पार पडलाय. गावामधील केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरापासून माऊलींची भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेला भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली आहे. बातमी आहे सोन्याच्या दरांच्या संदर्भातली. सोन्याचे भाव आज जैसे थे दिसतायत. सोनं प्रतितोळा 1,60,500 रुपयांवरती स्थिर आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांना किंचित दिलासा मिळतोय.
कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा प्रश्न कधी सुटणार? खासदार रवींद्र वायकर यांचा संसदेमध्ये सवाल. दुपदरीकरण करणाऱ्या कामासाठी कर्नाटक आणि केरळ सरकारकडून सहकार्य आवश्यक असल्याची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रतिक्रिया. न्यायपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात 8वीच्या पुस्तकामध्ये धडा दिल्याबद्दल एनसीईआरटीनं सुप्रीम कोर्टाची माफी मागितली आहे. कोर्टानं माफ करत उलटसुलट माहिती पसरवणाऱ्या व्हायरल पोस्ट हटवण्याचे निर्देश दिले. उत्तर प्रदेशामधल्या पिलीभीत इथे खड्डा हा ब्रेनडेड रुग्णासाठी देवदूत बनलाय. 50 वर्षीय महिलेचं ब्रेनडेड जाहीर करून डॉक्टरांचा उपचारासाठी नकार. पती आपल्या महिलेला घरी घेऊन जात असताना रुग्णवाहिका महामार्गावरच्या खड्ड्यामध्ये आदळली आणि त्याबरोबर धक्का लागून ही महिला शुद्धीवर आली आहे. इराणनं इस्रायलवरती अनेक क्षेपणास्त्र डागली आहेत. इस्रायल हल्ला रोखण्यामध्ये अयशस्वी क्षेपणास्त्र हवाई संरक्षण प्रणालीपासून वाचली आहेत. इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवरती मोठा हल्ला करण्यात आला. इराणची राजधानी तेहरानमधल्या मेहराबादल आंतरराष्ट्रीय विमानतळावरती हल्ला. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानं इस्रायलची राजधानी हादरून गेली आहे. इस्रायलकडून इराणी हल्ल्याचा नवीन व्हिडिओ जारी. निवासी भागामधल्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये मोठं नुकसान झालंय. महायुद्धाच्या 12व्या दिवशी देखील इराणनं प्रत्युत्तर देणं सुरू ठेवलंय. इराणचा पुन्हा एकदा इस्रायलवरती क्षेपणास्त्रांनी हल्ला. अमेरिका इस्रायली यांच्या 4 संवेदनशील ठिकाणांवरती हल्ला झालाय. इराणनं पोस्ट केला प्रत्युत्तराच्या हल्ल्याचा व्हिडिओ. IRGCनं क्षेपणास्त्र हल्ल्याचा व्हिडिओ पोस्ट केलाय. आखातामधील अमेरिकन तळांना लक्ष्य करण्यात आलं. अनेक इस्रायली लक्ष्यांवरती देखील हल्ला करण्यात आला. लेबनॉनवरती इस्रायली हल्ले सुरू आहेत. लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये जोरदार बॉम्बस्फोट. स्फोटाच्या नंतर आगीचे मोठे लोळ पसरले. इस्रायलकडून लेबनॉनची राजधानी बैरूतवरती मोठा हवाई हल्ला करण्यात आलाय. महत्वाची इमारत लक्ष्य करण्यात आली. इमारतीमध्ये हिजबुल्लाचा महत्वाचा अधिकारी राहत असल्याची माहिती आहे. ठराविक माळ्यांवरच नेमका हा हल्ला करण्यात आलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.